नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी खूप छान माहिती घेऊन आलेली आहे. मी नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही अपडेट आलेली आहे. त्यांच्याकडून खूप मोठी अपॉर्च्युनिटीज आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स यांच्याकडून इंटर्नशिप प्रोग्राम आहे. इथे तुम्हाला शिकत तुम्हाला स्टायफन सुद्धा भेटणार आहे. तुम्ही जर स्टुडंट्स असाल तर इथे नक्कीच अप्लाय करू शकता. ही पूर्णपणे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटेल. इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हे आपण पूर्ण बघणार आहोत. तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स गव्हर्नमेंटकडून हे जे इंटर्नशिपचा प्रोग्राम आलेला आहे हे सर्व माहिती सांगणार आहे. तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. तुम्ही जर स्टुडंट असाल तर नक्कीच अप्लाय करू शकता. इथे आपण पूर्ण माहिती बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती भेटून जाईल. आपल्या चॅनलवरती मी दररोज मराठीमधून पूर्ण एक्सप्लेन केलेले व्हिडिओज असतात जॉब रिलेटेड. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या किंवा इन्फोसिसचे जॉब असू द्या, गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत, पुणे रिलेटेड जॉब्स आहेत, असे खूप सारे व्हिडिओज आहेत. तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकता. सो नक्की शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे द नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स यांच्याकडून ही जी आलेली आहे माहिती आपण पूर्ण बघून घेणार आहे. 2014 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे चालू केलेलं आहे. इंटर्नशिप भेटत आहे, म्हणजे तुम्हाला जर शिकत सॅलरी पण पाहिजे आहे, प्लस तुम्हाला सर्टिफिकेशन सुद्धा करायचं असेल तर ही नक्की संधी गमावू नका. तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरून तुम्ही माहिती घेऊ शकता. सो इथे जे तुम्हाला डोमेन्स दिलेले आहेत बघा, खूप सारे डोमेन्स दिलेले आहेत अवेलेबल इंटर्नशिपसाठी. पब्लिक पॉलिसी आहे, गव्हर्नन्स आहे, एज्युकेशन आहे, डिसेंट्रलाइज प्लॅनिंग आहे, ई गव्हर्नन्स आहे, पब्लिक सर्व्हिस डिलेव्हरी आहे, लॉ अँड रेग्युलेशन्स आहेत, रूरल डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी इलिमिनेशन आहे, वॉटर सॅनिटायझेशन, हायजीन अँड पब्लिक हेल्थ आहे. अशा खूप साऱ्या डोमेन्स आहे. तुम्ही याच्यातून कोणतेही तुमचं सिलेक्ट करू शकता आणि तिथे तुम्ही अप्लाय नक्कीच करू शकता. सो हे प्रोग्राम काय आहे आपण नक्की बघून घेऊया. हे ऑफिशियल पेज आहे. इंटर्नशिप प्रोग्रामवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाणार आहे. सो इथे अबाउट NCGG इंटर्नशिप प्रोग्राम सांगितलेला आहे. हे तुम्हाला शॉर्ट टर्म एंगेजमेंट आहे. मिनिमम 8 वीक्सचा ते मॅक्झिमम 6 मंथ्सपर्यंतची इंटर्नशिप भेटणार आहे. सिलेक्टेड स्टुडंट्स असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे इंटर्नशिप पण भेटणार आहे, सर्टिफिकेशन भेटणार आहे, प्लस तुम्हाला सॅलरी म्हणजे स्टायफन सुद्धा भेटणार आहे. इथे सांगितलेलं आहे नॅशनल सेंटर ऑफ गुड गव्हर्नन्स, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स, गव्हर्नमेंट्स ऑफ इंडिया. आता हे कोण अप्लाय करू शकतं हे आपण बघून घेऊयात. इथे अप्लाय करण्यासाठी तुम्ही ऑल इंडियन स्टुडंट स्टडिंग इन इंडिया किंवा अब्रॉड असेल तरी सुद्धा चालू शकणार आहे. इंटर्नशिप ओपन टू स्टुडंट्स विथ ग्रॅज्युएशन डिग्री, म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असेल किंवा तुम्ही पर्स्युइंग दॅट पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, PG डिप्लोमा असेल तरी सुद्धा चालणार आहे. Advanced academic degrees and are interested to intern as part of their dissertation capstone project असं सांगितलेलं आहे. स्टुडंट्स एनरोल्ड इन 4 or 5 कोर्सेस इन लॉ, म्हणजे तुमचं लॉ कोर्समध्ये इन्व्हॉल्व असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, तुमचं डिग्री असेल, तुमचं PG डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता. इथे जे एक अट सांगितलेलं आहे, द एज ऑफ द कॅन्डिडेट शुड नॉट एक्सीड 30 इयर्स, म्हणजे तुम्ही 30 वर्षापेक्षा कमी पाहिजे आहे. ॲप्लिकेंट हॅज टू अपलोड अ लेटर ऑफ रिकमेंडेशन फ्रॉम देअर युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन वेअर शी ऑर शी इज एनरोल्ड. आता हे जे ड्युरेशन आहे म्हणजे किती दिवसांचे किंवा किती महिन्यांचं आहे काम हे बघा. ऑर्डिनली द पिरियड ऑफ इंटर्नशिप विल नॉट बी लेस दॅन 8 वीक्स, म्हणजे तुम्हाला 8 आठवड्यांसाठी असेल किंवा 6 महिन्यांसाठी असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ इंटर्नशिप करायचं आहे. तुम्हाला इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे, म्हणजे फ्रीमध्ये नाही, तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटणार आहे, इंटर्नशिप पण भेटणार आहे, प्लस सॅलरी सुद्धा भेटणार आहे. आता हे आपण डोमेन्स बघितलेलं आहे, एरिया अवेलेबल फॉर इंटर्नशिप बघितलेलं आहे. तुम्ही यातलं कोणतेही असेल तर तुम्ही नक्कीच सिलेक्ट करू शकता आणि अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे बघा, इथे दिलेली आहे माहिती. जे तुम्हाला सेंटर थ्रू इन्व्हायटेड बाय द सेंटर थ्रू ऑन द वेबसाईट सांगितलेलं आहे. त्यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती दिलेलं आहे. अँड ॲप्लिकेशन कॅन बी मेड एनी टाइम ड्युरिंग द इयर, प्रेफरेबली नॉट लेटर दॅन 1 month बिफोर द इंटेंडेड स्टार्ट ऑफ द इंटर्नशिप. ॲप्लिकेंट मस्ट फर्निश ऑल रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे, पर्सनल ID द्यायचा आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन भरायचं आहे. जे तुम्हाला मी सांगणार आहे हे फॉर्म भरण्यासाठी ही लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची स्क्रीनिंग प्रोसेस होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. मेन गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला कोणतेही एक्झाम द्यायची गरज नाही आहे. तुमचं जर सॉर्ट आउट झालं, तुम्ही शॉर्टलिस्टिंगमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तरी इथे तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू होणार आहे, ते पण ऑनलाईन किंवा ऑफलाईन. इथे मेन्शन केलेलं आहे ऑनलाईन और ऑफलाईन ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स.
आणि NCGG विल कन्स्टिट्यूट अ कमिटी फॉर स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन. नंतर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहे कमिटी स्क्रीनिंग करणार आहे. होल्डिंग पर्सनल इंटरव्ह्यू बेस्ड ऑन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिक्वायर्ड इंटेक ऑफ द सेंटर फॉर द रिस्पेक्टिव्ह मंथ. प्रत्येक महिन्यासाठी असं तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. हा नोव्हेंबर नाही तर तुम्ही डिसेंबरसाठी असं म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी हे जे सिलेक्शन आहे होत राहत आहे. द टोटल नंबर ऑफ इंटर्नशिप ऑफर्ड शल नॉट एक्सीड 20 ॲट गिवन पॉईंट इन टाईम. द इंटर्नशिप ॲप्लिकेशन मे बी रिव्ह्यूड बेस्ड ऑन द NCG's रिक्वायरमेंट. तुमचं जे रिक्वायरमेंट आहे त्यानुसार इथे इंटर्नशिपचं ॲप्लिकेशन सिलेक्ट होणार आहे. आता इथे इंटर्न्स विल रिक्वायर टू मेक ओन अरेंजमेंट्स करावं लागणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जे स्टायफन आहे तुम्हाला 10,000 पर मंथ भेटणार आहे. प्रो रॅट बेसिस विल बी पेड टू ईच इंटर्न ड्युरिंग द अप्रूव्ड पिरियड ऑफ इंटर्नशिप. म्हणजे तुमचं जे इंटर्नशिप ठरवून दिलेलं आहे त्या पर मंथ तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहे. ऑब्लिगेशन्स अँड अटेंडन्स सांगितलेलं आहे तुम्हाला मिनिमम 80% अटेंडन्स एंटायर ड्युरिंग ऑफ इंटर्नशिप लागणार आहे हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते दाखवायचं आहे. टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप आहे. द सिलेक्शन ऑफ द इंटर्नशिप प्रोग्राम स्ट्रिक्टली विथ द डोमेन ऑफ द सेंटर ओनली अपॉन मीटिंग द नेसेसरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पूर्ण सगळे क्रायटेरिया तुम्ही एलिजिबल असाल तर तुमचं नक्की सिलेक्शन होणार आहे. आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय बाय क्लिकिंग द बटन टू सबमिट युअर इंटर्नशिप ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. अप्लाय हिअर केल्यानंतर तुम्हाला जे फॉर्म ओपन होणार आहे ते करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर द NCGG इंटर्नशिप ओपन फॉर सबमिशन फ्रॉम 1st to 10th ऑफ ईच मंथ. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरण्यास अवेलेबल होणार आहे. प्लीज क्लिअरली मेन्शन यू अटेंड डेट ऑफ जॉईनिंग. म्हणजे तुम्हाला इथे डेटसुद्धा मेन्शन करायचं आहे, कधी जॉईन करायचं आहे, सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. सो इथे हा फॉर्म आहे आपण एकदा बघून घेऊयात. कॅन्डिडेट बायोग्राफी आहे, फुल नेम करायचं आहे, फादर्स नेम आहे, ॲड्रेस आहे, स्टेट कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला बाकीचे पेजेस ओपन होतील आणि त्यानंतर तुम्हाला फिल करायचं आहे सर्व माहिती. हे 3-4 पानांचं जे ॲप्लिकेशन आहे पूर्ण भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाणार आहे. सो इथे नक्कीच तुम्ही जर एलिजिबल असेल म्हणजे तुमचं 30 इयर्सपेक्षा कमी वय असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, PG डिप्लोमा असेल तर तुम्ही नक्कीच इथे फॉर्म भरून ही ऑपॉर्च्युनिटी गमावू नका. तुम्हाला इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा भेटणार आहे, प्लस तुम्हाला इथे स्टायफनसुद्धा भेटणार आहे. सो ही ऑपॉर्च्युनिटी गमावू नका. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी आहे, स्टुडंट्स आहे, ज्यांना माहिती नाही आहे या स्कॉलरशिपबद्दल किंवा या ट्रेनिंगबद्दल, इंटर्नशिपबद्दल, ही माहिती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.